नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी. यासाठी कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं पण चांगलं तडतडलं की यामध्ये कढीपत्ता घालायचा. आता यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा. लसणाने कोणत्याही भाजीची चव खूप वाढते. लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यावरती यामध्ये कांदा घालायचा. तोंडलीची भाजी पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता यामध्ये कांदा घालायचा. कांदा पण चांगला परतवून घ्यायचा. तोंडलीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे याने पचन सुधारण्यास मदत होते. तोंडलीमध्ये आवश्यक जीवनसत्व व खनिजाचे प्रमाण भरपूर असते. आता हा कांदा चांगला परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो चांगला मऊ शिजेपर्यंत परतवून घ्यायचं. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडली फायदेशीर आहे. हे पूर्ण परतवून झाल्यावरती यामध्ये हळद घालायची, सुक्या धण्याची पावडर घालायची, तर लाल मिरची पावडर घालायची, असेल तर गरम मसालाही थोडासा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून परतवून घ्यायचं. आता यामध्ये कापलेली तोंडली घालायची आहे. ही तोंडलीची भाजी पूर्ण मिक्स करून घ्यायची. यामध्ये हे पूर्ण मिक्स करून झाल्यावरती स्लो गॅस करून हे झाकून ठेवायचे. ही भाजी वाफेवरतीच 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजते. तयार आहे 20 मिनिटांनंतर तोंडलीची भाजी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.